तर ह्या सेममध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर ॲप्लिकेशन हा जो काही सब्जेक्ट आहे त्याबद्दल शिकणार आहोत. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये टोटल तुम्हाला 5 चॅप्टर आहेत, 70 मार्कासाठी आहेत. त्यातले पहिले जे काय 2 चॅप्टर आहेत, तर ते पहिले 2 चॅप्टर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे आहेत आणि बाकीचे राहिलेले जे काही 3 चॅप्टर आहेत ते मायक्रो कंट्रोलरचे आहेत. ठीक आहे. तर पहिला टॉपिक आहे, त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे लॉजिक गेट्स आणि लॉजिक फॅमिलीज. एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही ह्याची बेसिक आयडिया बघितली असेल की लॉजिक गेट आणि लॉजिक फॅमिलीज तिथं तुम्ही पाहिलेलं आहे. मग त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की लॉजिक गेट कुठले कुठले आहेत किंवा लॉजिक गेटचे टाईप. लॉजिक गेटचे 3 टाईप असतात: बेसिक गेट, युनिव्हर्सल गेट आणि डिरायव्ड गेट्स असतात. ठीक आहे. त्यानंतर त्या फॅमिलीज असतात, म्हणजे ते कशा प्रकारे तुम्ही तयार करू शकतात. तर कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड, सेमीकंडक्टर, सिमॉस असेल किंवा TTL असेल, ट्रान्झिस्टर लॉजिक असेल किंवा ECL असेल. तर अशा प्रकारचं लॉजिक वापरून तुम्हाला सर्किट डिझाईन करायचं आहे. तो जो काय टॉपिक आहे तो पहिला टॉपिक आहे. दुसरा टॉपिक जर कन्सिडर केला तर त्यात कॉम्बिनेशनल लॉजिक अँड सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट्स आहेत. म्हणजे डिजिटल सर्किटमध्ये जे काही एक्सप्रेशन असतात, फॉर एक्झाम्पल अँड गेटचं एक्झाम्पल बघितलं तर Y=A.B असतं. तेच तुम्ही मग कॉम्बिनेशनल किंवा सिक्वेन्शियल सर्किट्समध्ये कसं लिहू शकता. मग त्यासाठी 2 मेथड आहेत. एक असते POS, त्याला आपण म्हणतो प्रोडक्ट ऑफ सम, आणि दुसरे असते सम ऑफ प्रोडक्ट, त्याला आपण SOP म्हणतो. सो मग त्या 2 कन्सेप्ट वापरून तुम्हाला इक्वेशन लिहायचे आहेत, ते सॉल्व करायचे आहेत, मिनिमाइज करायचे आहेत आणि त्याचे आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. हा झाला दुसरा चॅप्टरमधला पहिला पॉईंट. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला ॲडर सबस्ट्रॅक्टर असे सर्किट डिझाईन करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ॲडर हे असं एक डिव्हाइस असतं की त्यात 2 इनपुट किंवा 3 इनपुटची तुम्हाला ॲडिशन केली जाते आणि त्याचा ॲन्सर तुम्हाला सम आणि कॅरीमध्ये भेटतं. सो अशा प्रकारचे सर्किट, डिजिटल सर्किट तुम्हाला डिझाईन करायचे आहेत. त्यानंतर फ्लिपफ्लॉप असेल किंवा लॅच सर्किट आहेत. तर हे स्टोरेज डिव्हाइस असतात, म्हणजे एक एक बीट स्टोअर करतात. ठीक आहे. आपलं जे काय मेमरी कार्ड असतं ते तुम्ही फ्लिपफ्लॉपचं किंवा लॅचचं एक्झाम्पल म्हणून बघू शकता. हा झाला तुमचा सेकंड टॉपिक. थर्ड टॉपिक आहे बेसिक्स ऑफ मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. ह्यात तुम्हाला मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर काय असतो, दोन्हीतला फरक काय आहे ते पाहायचं आहे. आपण म्हणतो ना की जो काय आपला CPU असतो त्यात प्रोसेसर असतो, बरोबर काय, इंटेलचा प्रोसेसर असतो. मग प्रोसेसर आणि कंट्रोलरमध्ये फरक काय असतो, ते कसे वर्क करतात ते आपल्याला बघायचं आहे थर्ड टॉपिकमध्ये. फोर्थ टॉपिक आहे इन्स्ट्रक्शन सेट आणि प्रोग्रामिंग. आता हे जे काय मायक्रो कंट्रोलर आपण बघणार आहेत त्यात तो वापरून आपण इन्स्ट्रक्शन किंवा एखादा प्रोग्राम कसा लिहू शकतो. म्हणजे एक 5 मिनटानंतर मला मोटर ऑफ करायची आहे किंवा समजा टाकी ओव्हरफ्लो झाली तर मला ऑटोमॅटिकली मोटर बंद झाली पाहिजे. सो त्याचं जे काय लॉजिक आहे ते लॉजिक मला युजिंग मायक्रो कंट्रोलर डेव्हलप करायचं आहे. सो त्यासाठी आपण मग त्यासाठी बेसिकली आपल्याला इन्स्ट्रक्शन माहीत पाहिजेत आणि मगच आपण त्याचा प्रोग्राम वगैरे तयार करू शकतो. सो ही जी काय गोष्ट आहे ही गोष्ट आपण चौथ्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. पाचवा टॉपिक आहे 8051 मेमरी डिव्हाइस आणि डिव्हाइस इंटरफेसिंग अँड ॲप्लिकेशन. म्हणजे मायक्रो कंट्रोलर वापरून तुम्ही कुठले ॲप्लिकेशन्स तयार करू शकता. DC मोटरचं स्पीड कंट्रोल करू शकता किंवा त्याला LED जोडू शकता, LCD जोडू शकता. ठीक आहे. सो असे जे काही ॲप्लिकेशन आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. म्हणजे एखादी स्टेपर मोटर घेतली तर ती क्लॉकवाईज कशी फिरवायची, अँटी क्लॉकवाईज कशी फिरवायची. सो हे जे काही प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम तुम्हाला स्पेशल ॲप्लिकेशनचे प्रोग्राम 5व्या टॉपिकमध्ये पाहायचे आहे. पहिला जो काय टॉपिक आहे लॉजिक गेट आणि लॉजिक फॅमिली तो 12 मार्कचा आहे. सेकंड टॉपिक जो आहे कॉम्बिनेशनल लॉजिक अँड सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट तो तुम्हाला 18 मार्कला आहे. थर्ड जो आहे बेसिक्स ऑफ मायक्रो प्रोसेसर आणि 8051 मायक्रो कंट्रोलर तो तुम्हाला 16 मार्कला आहे. फोर्थ टॉपिक जो आहे 8051 इन्स्ट्रक्शन सेट अँड प्रोग्रॅमिंग तो तुम्हाला अगेन 12 मार्कला आहे. 8051 इनपुट आउटपुट डिव्हाइस इंटरफेसिंग अँड ॲप्लिकेशन हा जो काय टॉपिक आहे तो तुम्हाला 12 मार्कला, म्हणजे असे टोटल 70 मार्कला तुम्हाला हा जो काय डेम आहे म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोल ॲप्लिकेशन हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे.
सो वन बाय वन आपण एक एक चॅप्टर बघूया. सो त्यातला पहिला टॉपिक आहे लॉजिक गेट अँड लॉजिक फॅमिलीज. ठीक आहे. तर लॉजिक गेट आणि लॉजिक फॅमिली बघायच्या आधी आपण त्याच्या बेसिक कन्सेप्ट बघू. त्या आय थिंक तुम्ही बघितल्या पण असतील 11th ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. सो बेसिकली ॲनालॉग आणि डिजिटल ह्या दोन्हीमध्ये फरक काय असतो. तर ॲनालॉग सिग्नल जो असतो तो ॲनालॉग सिग्नलचं एक्झाम्पल आपण ड्रॉ करून बघूया. ही आहे साईन वेव्ह. सो ही साईन वेव्ह तुम्ही ॲनालॉग सिग्नल म्हणून बघू शकता. सो ॲनालॉग सिग्नलमध्ये कसं असतं बघा, इकडं टाईम पिरियड असतो, इकडं व्हॅल्यू असतो समथिंग. ठीक आहे. सो ॲनालॉग म्हणजे काय, तर जी काय तुमची क्वांटिटी आहे ती टाईमनुसार व्हॅरी होते, बरोबर. किंवा ॲनालॉग सिग्नलची जी काय व्हॅल्यू असते ते टाईमनुसार व्हॅरी होते. तुम्ही इथे बघू शकता, हा जो काय टाईम इन्स्टंट आहे इथे याची व्हॅल्यू वेगळी असणार. हा जो काय पीक आहे तिथं तुमची व्हॅल्यू वेगळी असणार. सो जसं टायमिंग चेंज होत जातं तसं त्या सिग्नलची व्हॅल्यू कमी जास्त होत जाते डिपेंडिंग अपॉन टाईम पिरियड. इथं आता बघितलं इथं तुमचं कसं असणार आहे, इथं तुमची व्हॅल्यू 0 असेल, पण त्यानंतर पुढं गेला तर ती कशी आहे मायनस झालेली आहे. सो ॲनालॉग सिग्नल कसं आहे टाईमबरोबर व्हॅरी होतो किंवा टाईमबरोबर त्याची व्हॅल्यू काय होत असते, व्हॅरी होत असते. तेच जर आपण डिजिटल सिग्नल बघितला तर डिजिटल सिग्नलमध्ये कसं असतं, टाईमबरोबरची व्हॅल्यू व्हॅरी होत नाही किंवा कॉन्स्टंट व्हॅल्यू तुमची त्या सिग्नलमध्ये असते, त्याला आपण डिजिटल सिग्नल म्हणतो, बरोबर. मग हा जो काय डिजिटल सिग्नल आहे, तर डिजिटल सिग्नलमध्ये किंवा डिजिटल सर्किटमध्ये 2 व्होल्टेज लेवलवरती आपण वर्क करतो. एक असते 0 आणि एक असते 1. का, तर डिजिटल सर्किटमध्ये तुमचा सिग्नल चेंज होतो का, सिग्नल चेंज होतो. टाईम जरी व्हॅरी झालं, टाईम जरी बदललं तरी त्याची व्हॅल्यू कशी असते, कॉन्स्टंट असते. त्यामुळे डिजिटल सर्किटमध्ये 2 व्होल्टेज लेवल कन्सिडर केलेलं असतं. एक तर असते 0 किंवा एक तर असते 5 व्होल्ट. तुम्ही 5 व्होल्ट करू शकता, 12 व्होल्ट कन्सिडर करू शकता. सो 2 व्होल्टेज लेवलच डिजिटल सर्किटमध्ये असतात. एक तर 0 किंवा एक तर कॉन्स्टंट कुठली तर +5 व्होल्ट असेल, +6 व्होल्ट असेल और 12 व्होल्ट असेल. सो थ्रूआउट ती व्हॅल्यू कशी असते, फिक्स असते. ठीक आहे. दुसरं म्हणजे आपण म्हणले की 2 व्हॅल्यू असतात. एक असते लो व्हॅल्यू, एक असते हाय व्हॅल्यू. म्हणजे 0ला आपण म्हणतो लो किंवा त्याला आपण म्हणतो लॉजिक 0 लेवल. का, तर ती 0 लेवल असते. ठीक आहे. म्हणजेच तिथं 5 व्होल्ट किंवा 0 व्होल्ट न लिहिता तिथं फक्त 0 लिहितात. ठीक आहे. ह्या 0चा अर्थ काय असतो की तिथं तुमचं 0 व्होल्ट आहे किंवा तिथं लो व्हॅल्यू आहे किंवा तिथं लॉजिक लेवल काय आहे, तर लॉजिक लेवल 0 आहे. तेच जर तुम्ही 1 कन्सिडर केलं, दुसरी व्हॅल्यू किती असते, आपण म्हणलं एक तर 0 व्होल्ट असतं किंवा एक तर 5 व्होल्ट असतं. हे 5 व्होल्ट जी काय फिक्स क्वांटिटी असते त्याला आपण हाय व्हॅल्यू म्हणतो किंवा त्याला आपण 1 असं इंडिकेट करतो किंवा त्याला लॉजिक लेवल 1 म्हणतो. म्हणजेच इथं बघू शकता तुम्ही, तर लॉजिक लेवल 1लाच हाय म्हणतात, त्यालाच 5 व्होल्ट म्हणतात किंवा त्याला सिम्पली 1 म्हणतात. लॉजिक 0 लेवलला लो म्हणायचं म्हणजे लो व्होल्टेज म्हणू शकता, 0 व्होल्ट म्हणू शकता किंवा त्याला 0 म्हणायचं. सो एक तर तुम्ही 0 किंवा 1 हे 2 इनपुट म्हणून असतात. कसं आहे, डिजिटल सर्किटला काहीतरी इनपुट अप्लाय करायला लागणार. इनपुट अप्लाय करता याचा अर्थ तुम्ही काहीतरी व्होल्टेज अप्लाय करताय. जे काय 0 व्होल्टेज असतं त्याला तुम्ही बायनरी 0 किंवा लेवल 0 किंवा लो म्हणू शकता किंवा लेवल 0 म्हणू शकता. दुसरं असतं एक तर तुम्ही 5 व्होल्ट म्हणू शकता, त्यालाच आपण हाय व्हॅल्यू म्हणू शकतो और त्याला आपण लॉजिक लेवल 1 म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण 1 म्हणू शकतो. ठीक आहे. सो ॲक्च्युअल व्होल्टेज रिप्रेझेंट करायच्या ऐवजी तिथं 0 और 1 ह्या 2 व्हॅल्यू तिथं आपण काय केलेल्या असतात, दिलेल्या असतात. ठीक आहे. सो पुढच्या लेक्चरपासून आपण पहिला टॉपिक चालू करू.